हा धमाका आहे कतारची राजधानी दोहा. कारण युद्धखोर इस्रायलनं गाझापट्टी, लेबनॉन, सिरिया, इराण, कुवेत, येमेन या देशानंतर आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवर थेट हल्ला केलाय. खरं तर इस्रायलनं वेगवेगळ्या देशांविरोधात युद्धाची आघाडी उघडून मध्य पूर्व अशांत केलाय. त्यातच लहान मुलांसह हजारो नागरिकांचा जीवही गेला. गाझापट्टी तर पुरती बेचिराख झाली. त्यातच आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवर हल्ला करून खळबळ माजली आहे. यात हमासचे वरिष्ठ नेते गाझापट्टीतील युद्धविरामानंतर कैद्यांच्या देवाणघेवाणीच्या चर्चेसाठी एकत्र आले होते. मात्र त्यांच्यावरच हल्ला करून इस्रायलनं आगीत तेल ओतलंय. आतापर्यंतच्या इतिहासात पहिल्यांदाच कतारवर हल्ला झाल्यानं कतारनं तीव्र संताप व्यक्त केला आहे. इस्रायलचा हल्ला म्हणजे स्टेट टेररिझम, इस्रायलकडून आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन, बेंजामिन नेतन्याहूंना जबाबदार धरण्याची मागणी. आता कतारवर हल्ला झाल्यानं अमेरिकेनंही थेट इस्रायलला खडे बोल सुनावले. कतार हा आमचा महत्वाचा मित्रदेश आहे. कतारचा हा हल्ला शांततेच्या प्रयत्नांना धक्का आहे. मध्य पूर्व देश आणि अमेरिकेनं नाही तर भारतासह जगभरातील देशांनी कतारवरच्या या हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय. खरं तर इस्रायलच्या हल्ल्यामागे अमेरिकेचा हात असल्याचा आरोप होतो. आता अमेरिकेचा मित्रदेश असलेल्या कतारवरच इस्रायलनं हल्ला करून थेट अमेरिकेलाच आव्हान दिलं का? आणि इस्रायलनं अमेरिकेला आव्हान दिल्यानं अमेरिकेचं महासत्तापद संपुष्टात आलं का? याची ही चर्चा रंगली आहे. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज.